नमस्ते मॅडम, चालू करू शकतो. माईक ऑन नाही मॅडम, माईक ऑन. गुड इव्हनिंग. अजून बरेच मुलं जॉईन नाही झालेले आहेत, पण आपला टाइम झालाय तर आपण सुरू करूयात. काल आपण कोणता टॉपिक बघितला होता, कोणी सांगू शकते चॅट बॉक्स मध्ये? आपण कुठला टॉपिक काल घेतला? काल जे मुलं होते ते सांगू शकतात. काय टॉपिक होता आपला काल? वोकॅब्युलरी घेतलं होतं आपण, बरोबर? त्याच्यामध्ये काय शिकलो आपण वोकॅब्युलरी मध्ये? काही आठवतंय? आज आपण एक ग्रामरचा टॉपिक घेणार आहोत, ठीक आहे? येस, कलर्स, नेम, वोकॅब्युलरी, बरोबर बरोबर, ठीक आहे. आज पण तुम्हाला मी क्वेश्चन्स विचारल्यानंतर तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये आन्सर्स करायचे, ओके मुलांनो? आणि सगळ्यांनी अटेंटिव्ह राहायचं. आणि कालच मी सांगितलं होतं की आज सगळ्यांची व्हिडिओज मला काय पाहिजे? ऑन पाहिजे. मी माझा व्हिडिओ बंद करून तुम्हाला शिकवलेला चालेल का तुम्हाला? नाही, बरोबर. चला, सगळ्यांनी पटपट व्हिडिओ ऑन करायचे. मी आता तुम्हाला इथे पीपीटी शेअर करणार आहे आणि ते करत असताना तुम्हाला काही क्वेश्चन्स पण विचारणार आहे, तर तुम्ही क्वेश्चनचे आन्सर्स पण करायचे, बरोबर? आणि तुम्हाला नाही समजलं तर चॅट बॉक्स मध्ये विचारायचं पण आहे. आणि आज आपला ग्रामरचा टॉपिक आहे, त्याच्यामुळे ग्रामरचा टॉपिक तुम्हाला चांगला समजण्यासाठी तुम्हाला काही नोट्स पण लिहायचे तुमच्या वहीमध्ये, काही प्रश्न पण लिहायचे तुम्हाला वहीमध्ये. तर वही आणि पेन पण जवळ ठेवायचा आहे तुम्ही. सर, माझी स्क्रीन दिसतीये का सर? हो, दिसते मॅडम. कॅपिटलायझेशन दिसतंय ना? हो, दिसतंय. ओके. आता बघा, आपला जो आजचा ग्रामरचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण कॅपिटलायझेशन शिकणार आहोत. आता बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण जेव्हा इंग्लिशमध्ये लिहितो त्यावेळेला आपल्याला कोणतं लेटर कॅपिटल लिहायचंय किंवा कुठे कॅपिटल लेटर आलं पाहिजे याच्यामध्ये आपण थोडंसं मिस्टेक करतो. मग त्याचा एक रूल आहे बघा, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ते तुमच्या एकदम परफेक्ट लक्षात राहील की कॅपिटल आपल्याला कुठे लेटर्स कुठे यूज करायचे. ओके, आता हा वर्ड आहे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. मीन्स, एम, कॅपिटल MINTS. Now I will explain you what is it, what is the meaning of it. Okay, now M stands for months and days, I stand for the word I, N stands for names and places, T stands for title of works, and S stands for sentences. Now we are going to learn this in detail, but just write down this word means, MINTS. आता इथे बघा, एम म्हणजे काय की जेव्हा एखाद्या मंथ्सची नावं असतात किंवा डेजची नावं असतात. आता मंथ्सची नावं कोणती तुम्हाला माहिती आहे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. आणि काही डेजची नावं असतात जसं की दिवाळी, रमजान आणि इव्हन काही संडे, मंडे, फ्रायडे, हे पण डेजची नावं आहेत. तर हे जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याचं पहिलं लेटर हे काय काढायचं असतं? कॅपिटल काढायचं असतं. त्याच्यानंतर आय, ऑलवेज कॅपिटलाइज. यस्टरडे आय वेंट रनिंग म्हणजे काय की बघा, इथे एक्झाम्पल पण दिलंय मी. जेव्हा एक सिंगल आय वापरतो आपण, सिंगल म्हणजे एखाद्या स्पेलिंग मध्ये येणारा आय नाही, तर एखादं सिंगल आय जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला तो जो लेटर आय आहे तो कॅपिटल काढायचा. ठीक आहे, हा एक रूल आहे. मग तो कुठे येऊ दे, सेंटेन्सच्या सुरुवातीला येऊ दे, मध्ये येऊ दे, शेवटी येऊ दे, कुठेही जरी आला तरी. N. N means what? Names and places. N stands for names and places. Means names of places means here I have given 2-3 examples.
India, Ganga River, Mount Everest. These are the names of places. And names Rahul, Paris. You can take your name also that way. Then titles. Titles of works. म्हणजे बघा आता इथे हॅरी पॉटर, द लायन किंग, द जंगल बुक हे टायटल्स आहेत. इव्हन काही मूवीजची पण नावं असतात. त्यावेळेला सुद्धा आपल्याला काय करायचं असतं, त्या सेंटेन्स म्हणजे त्या शब्दातले पहिलं जे लेटर आहे ते कॅपिटल काढायचं असतं. आता हॅरी पॉटर, एच पण कॅपिटल, पी पण कॅपिटल. द लायन किंग, आता इथे बघा द पहिलं जे लेटर आहे त्याचं टी पण कॅपिटल आहे, लायनचं एल पण कॅपिटल आहे आणि किंगचा के पण कॅपिटल आहे. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखादं टायटल लिहिता, एखाद्या मूवीचं पण जेव्हा आपण टायटल वाचतो किंवा लिहितो त्यावेळेला सुद्धा त्याच्यातले जेवढे लेटर्स आलेले तेवढ्या लेटर्सचं पहिलं अक्षर हे काय करायचं, तुम्हाला कॅपिटल लिहायचंय. लक्षात ठेवा. स्टार्ट ऑफ सेंटेन्सेस. आता इथे बघा, द फर्स्ट लेटर ऑफ एव्हरी न्यू सेंटेन्स ब्लॉक. आता इथे बघा, तुम्हाला कोणतं पण एखादं सेंटेन्स तुम्ही लिहिताय. टुडे आय वेंट टू द मार्केट. टुडे, टी, फर्स्ट लेटर काय ना त्याचं टी. तर ते काय करायचं, तुम्हाला स्मॉल नाही लिहायचं, ते काय करायचंय, कॅपिटल लिहायचंय. आता तुम्हाला हे सगळं समजलं? माईक चालूच आहे माझा आवाज येतोय सगळ्यांना? बघा इकडे आता हे एकदम क्लिअरली सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका आणि हे लिहून घ्या. मीन्स MINTS एवढाच एक रूल आहे. एवढे 5 शब्द तुमच्या लक्षात राहिले, तुम्हाला कधीच तुम्ही कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिताना मिस्टेक करणार नाही. त्याच्यामुळे हे फक्त लक्षात ठेवा, हे शॉर्टकट आहे. MINTS एवढं फक्त 5 लेटर्स तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. आता बघा, आता इथे आपल्याला कसं वापरायचं आणि कसं नाही वापरायचं ना, ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे. मंथ्स अँड डेज अँड हॉलिडेज. आता इथे बघा, वी स्विम इन द समर इन एव्हरी मंडे इन जुलै. आता इथे बघा, ऑन एव्हरी मंडे, मंडेचा M कॅपिटल नाही दिलेला आणि समरचा S कॅपिटल दिलेला. आता इथे आणि जुलैचं J पण कॅपिटल नाही दिलेला. तर इकडे बघा, ऑलवेज कॅपिटलाइज स्पेसिफिक नेम्ड कॅलेंडर स्लॉट्स अँड पब्लिक इव्हेंट्स. डू नॉट कॅपिटलाइज जेनरिक क्लायमॅटिक सीझन्स. म्हणजे जे क्लायमॅटिक सीझन्स आहे त्याला तुम्ही कॅपिटल नाही केलं तरी चालेल, पण तुम्हाला नेम्स ऑफ द डेज याला काय करावं लागणार आहे, इथे कॅपिटल करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आता हाऊ टू यूज प्रोनाउन आय. मी तुम्हाला मगाशी पण एक्सप्लेन केलं की आय एखाद्या सेंटेन्सच्या सुरुवातीला येऊ दे, मध्ये येऊ दे, शेवटी येऊ दे, कुठे येऊ दे, आय हे लेटर काय करायचं असतं, तुम्हाला कॅपिटल लिहायचं असतं. वी हॅव टू राईट दिस लेटर कॅपिटल. सानिया अँड आय आर्ग्यूड बिकॉज आय लॉस्ट द हाऊस की. बघा आता इथे आय फर्स्ट याच्यामध्ये काय दिलेलं आहे, स्मॉल दिलेलं आहे आणि सेकंड सेंटेन्स मध्ये काय दिलेलं आहे, कॅपिटल दिलेलं आहे. फर्स्ट सेंटेन्स इज नॉट करेक्ट, सेकंड सेंटेन्स इज करेक्ट. Now both the places I is given. In first sentence it is given small and in second sentence it is given capital. Name of specific people, places and proper nouns. See, whenever we use the name of people or places or any language, that time we have to write first letter capital. This is a rule. For example, see, people's names and official titles like Mahatma Gandhi, Dr. Kalam, President Abraham Lincoln. Now here, if you see the names of these people, everywhere the first letter is capital. Then the location, geographic locations, India, New Delhi, Mount Everest, Ganga River, Pacific Ocean. Here, the name of the geographical locations are given and all the letters means in all the words, the first letter will be capital. Then the languages, the wherever languages we use at that time also, the first letter should be capital, like Spanish, English, Japanese. Here all the first letters are capital. And
see, spot the core difference. They have given, if you see the blue box, you can check it. Here they have given the difference between the sentences. The first sentence is, we crossed a majestic river. Now in this sentence, only the first letter V, that is W, is only capital because it is the starting letter of the sentence. But if you check the whole sentence, other than that letter, there is not a single letter which is capital. Okay. Now we will see the second sentence. She goes to a famous school. Here also only the first letter is capital. The respected doctor arrived. Here also the first letter is capital. Now the same three sentences I have given in a different way, where I have used some specific words, some pronouns, so that you have to use the formulation of the capitalization. We crossed the Yamuna river. Now see, in first previous sentence I have given, we crossed a majestic river. Here I have not mentioned any specific name of the river, but in second type I have mentioned the name of the river. So it is and that name is a proper noun. So the first letter is capital. For example, Yamuna, the first letter of the Yamuna river, it's capital. And she goes to famous school. Here also I have given the name of the school, the St. Xavier's School. So here also the St. S is capital, Xavier's X is capital, and school S is also capital because it is a name I have given you in previous means abbreviation also. When the complete sentence in sentence, if any name is given, like school name or any movie name, that time we have to write the letters capital. Then the second one is, Dr. Roy arrived at the venue. In previously, I have not given in previous sentence, I have not given the respected doctor arrived. Your name is not given. But in the third sentence, here the name of the doctor is given. Dr. Roy arrived at the venue. So Dr. Roy, Dr. D will be capital and Roy, R will be capital. Now check the next. Titles of works and starting your sentences. Okay. The titles of books, movies and media pieces, it is always be given in capital letters. Here they have given the example like the Jungle Book, the Percy Jackson, Alice in Wonderland. Here these are the names, these are the some movie names and some books name. You can check all the first letters of these words, sentences or the names, it is given capital. Okay. Then starting point of any sentence block. The instructor entered, she smiled warmly and stated, "Good morning, class." Now, if you see the sentence here, the, which is the starting, the first letter of the sentence, T is capital. Then after the full stop. Now today I'm going to teach you the how to use the full stop also. Okay. After the full stop, the next letter which we write, again that letter will be capital. Like she smiled warmly and stated. Again small comma is given, and again the next sentence is given, which is of the sentence which is spoken by that instructor or by that girl. So it is again the first letter is capital. Good morning, class. Do you understand everything or I'm going in hurry? मला समजते सगळ्यांना की खूप जास्त फास्ट होते? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा. काल तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स विचारले होते, तुम्ही उत्तर दिलेले चॅट बॉक्स मध्ये, आणि मधून मधून मला तुम्हाला प्रश्न विचारावे लागणार आहेत त्याचे, अदरवाईज तुम्ही अटेंटिव्ह नाही राहणार. नो नो म्हणजे काय? नाही समजलं का? समजलं. ओके, फास्ट होते. येस मॅम. ओके ठीक आहे. हे परत रिपीट करते मी. फॅमिली रिलेशन्स when to capitalize mom, dad and aunt. फास्ट होते. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके
ठीक आहे, आपण थोडस माईक चालू आहे माझा, आपण थोडस हळू घेऊयात. मी परत एकदा हे रिपीट करते सगळं तुम्हाला. आयडेंटिफाय अँड फ्लॅग द हिडन कॅपिटलायझेशन एरर्स इन दी सिम्पल कार्ड्स. आपण आता हे जे एक्झाम्पल्स मी घेणार आहे याच्यामध्येच तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल की तुम्हाला एक्झॅक्टली हे समजलंय का नाही समजलं. ठीक आहे, आता फर्स्ट लेटर बघा, फर्स्ट सेंटेन्स बघा. लास्ट फ्रायडे आय विजिटेड द ताजमहल विथ माय फॅमिली. ओके, आता ह्या सेंटेन्स मध्ये कुठले कुठले प्रॉपर नाउन्स आलेत, म्हणजे प्रॉपर नाउनला काय म्हणतो आपण मराठीमध्ये विशेष नाम. कुठले कुठले विशेष नाम आलेत ते लिहा बरं चला सगळ्यांनी. चला, लास्ट फ्रायडे आय विजिटेड द ताजमहल विथ माय फॅमिली. ओके, ताजमहल इज अ प्रॉपर नाउन. अजून तुम्हाला काय वाटतं ह्या सेंटेन्स मध्ये कुठले कुठले सेंटेन्सेस जे आहेत की ते कॅपिटल यायला पाहिजे? कुठले कुठले वर्ड्स कॅपिटल यायला पाहिजे? फर्स्ट, येस, फर्स्ट जो एल दिलेला आहे तो फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल. एल शुड बी कॅपिटल. ओके, लास्ट फ्रायडे. अगेन ताज, येस, ताजचा टी कॅपिटल यायला पाहिजे. करेक्ट. देन जो आय आलाय तो पण कॅपिटल यायला पाहिजे. फॅमिली नाही कॅपिटल येणार, फॅमिलीचं नाही, एफ कॅपिटल नाही येणार. हा, जो स्मॉल आय आलेला आहे तो कॅपिटल येणार. करेक्ट. बघा याच्यामध्ये किती येणार? लास्ट जो वर्ड आहे पहिला, जो लास्ट फ्रायडे हा जो वर्ड आहे त्यातला एल जो आहे तो कॅपिटल येणार. फ्रायडेचा एफ कॅपिटल येणार. विजिटेड, आय विजिटेड मधला आय कॅपिटल येणार. त्याच्यानंतर ताजमहल मधला टी कॅपिटल आहे. ठीक आहे. नाउ सेकंड सेंटेन्स. माय फेवरेट बुक इज हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन. बघा आता इथे बघा, माय फेवरेट बुक त्यातला इथला माय, एम काय येणार? कॅपिटल येणार. माय, एम वाय. येस, करेक्ट. वंदना कोण त्यांनी करेक्ट उत्तर दिलंय. त्याच्यानंतर हॅरी पॉटर, हॅरी पॉटर इज अ नेम ऑफ दॅट बुक. सो अगेन हॅरी पॉटरचं एच कॅपिटल येणार, पॉटरचा पी कॅपिटल येणार, आणि फिलॉसॉफर्स स्टोन याच्यामध्ये पण फिलॉसॉफर्स एफ पी कॅपिटल येणार आणि स्टोनचा एस पण कॅपिटल येणार. समजतं? हे तर समजलं का नाही सगळ्यांना? हे सेंटेन्सेस समजतात का मी जे एक्सप्लेन करते ते एक्सरसाइज मधले? ओके ओके, समजतंय तुम्हाला सगळ्यांना. ओके, गुड. दीपक अँड आय वर प्लॅनिंग अ ट्रिप टू गोवा इन डिसेंबर. आता याच्यामध्ये सांगा बरं, खूप सोपा क्वेश्चन आहे आता हा. दीपकचं डी कॅपिटल, येस, राईट. देन अँड आय विल बी कॅपिटल. देन गोवा इज अ नेम ऑफ प्लेस, सो जी शुड बी कॅपिटल. इन डिसेंबर, डिसेंबरचं डी काय येणार सांगा सगळ्यांनी? कॅपिटल येईल का स्मॉल येईल? कॅपिटल येईल का स्मॉल येईल? पटपट पटपट. कोणते कोणते लेटर्स स्मॉल येणार, कोणते कोणते लेटर्स कॅपिटल येणार? पटपट सांगा. येस, राईट राईट राईट, व्हेरी गुड. Yes. Now let's see the next sentence. The doctor said you need to rest until next Tuesday. सांगा बरं पटपट आता लास्ट 4 नंबर सेंटेन्स मध्ये काय काय कॅपिटल येईल? काय कॅपिटल येईल? येस, द टी कॅपिटल येणार. इन्व्हर्टेड कॉमा चालू झाल्यानंतर जो यू आहे तो वाय पण कॅपिटल येणार. आणि टी, ट्यूजडेचा टी कॅपिटल येणार. येस, समजलंय? हे 4 सेंटेन्सेस सगळ्यांना समजले का? हे 4 सेंटेन्सेस सगळ्यांना समजले का? हे 4 सेंटेन्सेस जर समजले तुम्हाला, याचा अर्थ तुम्हाला कॅपिटलायझेशनचे जे रूल्स आहेत ते समजले. समजलं?
Yes. Okay. Okay. Chalo, we will see the next now. अजून काही questions आहेत? Yesterday I asked Dad if he could drive me to the store. Now here yesterday Y will be capital. I asked here I will be capital. Okay. Then we read about the Bronze Age in our history textbook on Wednesday. Wednesday W capital. Then history textbook, history H capital. Then Bronze Age, your B will be capital. WV will be capital. To find the fort, travelers must head south for 3 miles. Here again, the first letter will be capital. Then the south, already it is given capital. My grandmother lives in the north of India near the hills. Here again, my grandmother, my M will be capital. And then north, again India, I will be capital. And hills, H will be capital. Okay. Okay, just remember this, the blueprint of means M-I-N-T-S. This word, these 5 letters you have to keep in your mind, so you will understand. Okay. आणि चॅट बॉक्स मध्ये काही पण मेसेजेस करू नका बाळांनो. आता त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे कॉमा. आता आपण कॉमा कुठे कुठे देतो सांगा बरं. आपण कॉमा कधी यूज करतो? कॉमा कधी यूज करतो आपण? When we use comma. Yes. When we use comma. कोण सांगेल? बरोबर, एकाच प्रकारची जास्त नावं आले तर आपण कॉमा यूज करतो. मी जसं असं म्हणाले, I have a water bottle, pencil, eraser, sharpener and book. Here after each word you will give comma, like mango, apple, orange. Yes, in between everywhere you will give comma. Actually, when we speak, at that time when we breathe, when we speak many sentences and when we take a pause for the breathing, at that time we give a comma. Just see. The take a breathe mark means it is a पूर्णपणे थांबायचं नाहीये, थोडस तुम्ही जेव्हा थांबता त्यावेळेला आपण कॉमा यूज करतो. आता कॉमा आपण कधी कधी यूज करतो ते बघणार आहोत. ठीक आहे. उप्स, लेट्स इट ग्रँडमा. आता मला असं म्हणायचंय, लेट्स इट ग्रँडमा. आता इथे लेट्स इट, इट ह्या वर्ड नंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे आणि पुढे म्हणायचंय ग्रँड. आता आपल्याला इथे प्रॅक्टिस करूयात आपण. Before that, there are few sentences we will check it out. Always put a comma after introductory words like yes, no or greetings like hello. आता आपण असं म्हणतो ना, हॅलो सर, हॅलो मॅम, त्याच्यानंतर आपल्याला काय द्यायचं असतो? कॉमा द्यायचा असतो. सोपे सोपे रूल्स आहे, लक्षात ठेवा. लक्षात ठेवले तर तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स पण सॉल्व्ह करता येतील. येस, then we have to give a comma. I would love an ice cream scoop. No, I have not finished my drawing yet. Hello, how are you doing today? Pass me the pencil, please. Now just check all the sentences where the comma is used. Before yes, no, comma is used. After hello, after yes, no, comma is used. After hello, comma is used. Then pass me the pencil, again comma is used. Okay, now let us practice some questions. My dog loves to play chase, toys, fetch sticks and
टेक लॉंग नॅप्स. आता इथे काय करायचं तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी कॉमा द्यायचा आहे. माय डॉग लव्स टू प्ले चेस देन टॉईज फेच स्टिक्स. आता हे फेच स्टिक्स नंतर तुम्हाला कॉमा नाही येणार कारण तिथे अँड आलेलं आहे. ओके. नो दॅट इज नॉट माय ग्रीन backpack. No. After no, you just have to give a comma. After no. No नंतर तुम्हाला काय करायचंय, कॉमा द्यायचा आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आता इथे पण तुम्हाला काय करायचं, हॅपी बर्थडे नंतर तुम्हाला कॉमा द्यायचा. वी नीड टू बाय पेपर मार्कर्स, सीझर्स अँड ग्लू फॉर द क्राफ्ट. आता इथे बघा, जसं तुम्ही मला एक्झाम्पल्स दिले होते. येस, बरोबर आहे. हॅपी बर्थडे लिमा. हॅपी बर्थडे नंतर कॉमा द्यायचं, बरोबर आहे. वी नीड टू बाय पेपर मार्कर्स. नाउ हिअर व्हॉट वी हॅव टू डू, you have given me the examples like apple, cherries, strawberries. After each word you have given a comma. Same way here also we have to give comma after paper, then markers, and after scissors we will not give comma because there and is given. Okay. Now just check the answers. Here I have given comma. The pink color is of comma, and check your answers whether you have given correct answers or you have done any mistake. Let us go with few more examples of comma. See, when we speak two sentences together, जेव्हा आपण दोन वाक्य सोबत बोलतो, जेव्हा ते दोन वाक्य आपण एखाद्या शब्दांनी जोडतो, तो जो शब्द वापरतो आपण, त्या शब्दाच्या आधी आपल्याला कॉमा वापरायचा. Now see, here I have given two sentences. I wanted to play outside. It started to pour rain. Okay. दिसत नाही सर, स्क्रीन दिसतीये का माझी? I wanted to play. I wanted to play outside. Now after the word outside, see, I have joined the sentence by using the word but. But is a conjunction. Okay. But is the conjunction which is used here, and before the but the comma is given. Okay. Now the next sentence, when is it happening? This morning, then comma, I accidentally wore mismatched socks. Means when we have to explain what is happening and we are taking a pause before that, that time you have to use a comma. In the winter, comma, bears sleep inside cozy caves. Under the bed, the dust bunnies build a castle. At the park, we chase the butterflies. आता हे जे आहे ना, हे थोडंसं तुम्हाला समजायला अवघड जाईल, पण जेव्हा तुम्ही यूज कराल, येस आय अंडरस्टँड, तुम्हाला समजत नाहीये हे, पण जेव्हा तुम्ही हे सेंटेन्सेस मध्ये यूज करणार, जेव्हा तुम्ही इंग्लिश शब्द वाचणार आहात, तेव्हाच तुम्हाला हे समजणार आहे. जोपर्यंत तुम्ही इंग्लिश वाचत नाही, तुम्ही किती जण तुमचं इंग्लिशचं पुस्तक वाचतात सांगा बरं? इंग्लिशचं पुस्तक किती जण वाचतात? इंग्लिशचं पुस्तक किती जण वाचतात? ठीक आहे. आता मी तुम्हाला हे शेवटी सांगणार होते, पण मी तुम्हाला आत्ताच सांगते. तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये काय करायचंय तुम्हाला, जिथे जिथे कॉमा दिलेला आहे, जिथे जिथे फुल स्टॉप दिलेला आहे, फुल स्टॉप तर सोपं आहे, ते तुम्हाला समजतं पटकन, पण कॅपिटल लेटर्स आणि कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा जिथं जिथं आहे, तिथे तिथे तुम्हाला काय करायचंय ना, ते तुम्हाला हायलाइट करायचंय. ठीक आहे. हायलाइट करायचं म्हणजे काय करायचं, त्याला पेन्सिलने तुम्ही अंडरलाईन करा, पेननी अंडरलाईन करा, किंवा ते वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या का बरं ह्या सेंटेन्स नंतर इथे कॉमा दिला, याच्या मध्ये का कॉमा दिलाय, हे तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल. हे जे रूल्स तुम्ही शिकताय ना, हे रूल्स कसे वापरले जातात पुस्तकामध्ये. बघा, दोन वाक्य आपण जेव्हा एकमेकांना जोडतोय, दोन वेगळी वेगळी वाक्य आहेत,
ही जेव्हा एकमेकांना जोडतो तेव्हा आपण कंजंक्शन वापरतो, बरोबर. मग ते कंजंक्शनच्या आधी काय द्यावा लागतो, कॉमा द्यावा लागतो. आता हे तुमच्या कायमचं लक्षात ठेवा. जेव्हा दोन वाक्य आपण एकमेकांना जोडतो आणि मध्ये एखादा कंजंक्शन वापरतो, त्या कंजंक्शनच्या आधी आपल्याला काय द्यावा लागतो, कॉमा द्यावा लागतो. किंवा जेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी एकदम बोलत असतो, माझ्याकडे पेन्सिल आहे, इरेजर आहे, शार्पनर आहे आणि एक पुस्तक आहे. आता आणि जिथं आहे तिथं आपल्याला कॉमा नाही द्यायचा, पण आधी जेवढे शब्द आपण वापरले तर प्रत्येक शब्दानंतर आपल्याला काय द्यायचा असतो, कॉमा द्यायचा असतो. ठीक आहे. किंवा दोन सेंटेन्सेस जेव्हा आपण एकमेकांना जोडतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला तिथे काय द्यायचं असतो, कॉमा द्यायचा असतो. हे एकदम पक्क लक्षात ठेवा. आता समजलंय सगळ्यांना? आता समजलं? आता समजलं का सगळ्यांना? मी मराठीत सांगितलं आता, समजलं ना? हा. मग आता मला सांगा मुलांनो, आता मी हे एवढ्या वेळची इंग्लिशमध्ये बडबड करत होते, इंग्लिशमध्ये सांगत होते, त्यावेळेला तुम्हाला समजत नव्हतं. का समजत नव्हतं? कारण तुम्हाला इंग्लिश तुम्ही ऐकतच नाही काही किंवा वाचत पण नाही. इंग्लिश ही भाषा कधी समजणार आहे तुम्हाला? जेव्हा तुम्ही वारंवार इंग्लिश वाचाल किंवा ऐकाल तेव्हाच तुम्हाला समजणार ना. ओके, ठीक आहे. आता इथे बघा काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता इथे आपल्याला कॉमा कुठे यूज करायचा ना ते तुम्ही सांगायचं मला. आफ्टर द फायनल बेल रँग द स्टुडंट्स रॅन आउट ऑफ द स्कूल. आता इथे बघा दोन सेंटेन्सेस आहेत. आफ्टर द बेल रँग द स्टुडंट्स रॅन आउट ऑफ द स्कूल. आता इथे कुठे कॉमा द्यायचा आहे सांगा बरं, कुठे कॉमा द्यायचा आहे? पहिलं सेंटेन्स काय आहे? आफ्टर द फायनल बेल रँग, हे पहिलं सेंटेन्स म्हणजे हे कम्प्लीट सेंटेन्स झालं. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पॉज घ्यायचं आहे, म्हणून रँक ह्या शब्दानंतर आपल्याला काय द्यायचंय, कॉमा द्यायचा आहे. त्याच्यानंतर मॅक्स वॉन्टेड टू बेक अ जायंट चॉकलेट केक बट ही रॅन आउट ऑफ शुगर. आता इथे बघा बट ह्या वर्डने काय केलेलं आहे, हे दोन सेंटेन्सेस काय केलेले, जॉईन केलेले आहे. म्हणजे डेफिनेटली आपल्याला चॉकलेट केक याच्यानंतर काय द्यावं लागणार आहे, कॉमा द्यावा लागणार. बरोबर, कोणीतरी उत्तर दिले चॉकलेट नंतर, चॉकलेट केक नंतर, केक वर्ड नंतर. हा, बिफोर बट, व्हेरी गुड, म्हणजे एकच झालं ते. हाय अप इन द ओक ट्री अ लिटिल स्क्विरल हाईड इट्स अकॉर्न्स. बघा इथे कुठे देणार सांगा, वाचा ते सेंटेन्स. सेंटेन्स वाचा. येस, काही जण देतात इन बिफोर, नाही इन बिफोर नाही. कोण हाय सार्थक, हाय सार्थक करतोय? नसेल क्लास करायचा तर नका करू तुम्ही, पण उगीच म्हणजे बाकीच्यांना पण डिस्टर्ब नका करू, क्लासकडे नीट लक्ष द्या. येस, ट्री वर्ड नंतर तुम्हाला कॉमा द्यावा लागणार. येस, बरोबर. द सन वॉज शायनिंग ब्राईटली सो वी पुट ऑन अवर सनग्लासेस. आता इथे सो ह्या वाक्याने काय केलेलं आहे, दोन वाक्य काय केली, जोडली आहेत. मग डेफिनेटली सो ह्या वर्डच्या आधी काय येणार आहे, कॉमा येणार. ठीक आहे, तुम्हाला मग अशी सांगितलं मी, कंजंक्शननी जेव्हा दोन, सो हे काय कंजंक्शन आहे, या कंजंक्शननी काय केलंय, दोन सेंटेन्सेस जोडली गेलेली आहे. ठीक आहे. आता इथे बघा, आफ्टर द फायनल बेल रँग द स्टुडंट्स रॅन आउट ऑफ द स्कूल. Max wanted to bake a giant chocolate cake, but he ran out of sugar. High up in a oak tree, a little squirrel hid his acorns. आता इथे बघा बरं का, तुम्ही जे उत्तर दिले त्याची म्हणजे तुम्ही जे उत्तर सांगत होते ते चेक करा, तुम्ही बरोबर सांगत होते का, आपण जे उत्तर काढले ते बरोबर आहेत का बघा. किती जणांना सगळे उत्तर सांगता आली किंवा किती जणांची सगळी उत्तरं बरोबर आली? चॅट बॉक्स मध्ये सांगा मला, कुणाची कुणाची सगळी उत्तरं बरोबर आली.
ओके, बऱ्याच जणांनी टाकलंय माझी माझी, बरोबर, ठीक आहे. माझा आवाज येतोय? येस. आता बघा, आपण कॅपिटल लेटर्स कसे यूज करायचे ते बघितले. आता कॉमा कसा यूज करायचा ते पण बघितलं. आता सगळ्यात इंटरेस्टिंग, सगळ्यात सोपं, फुल स्टॉप कधी द्यायचा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे फुल स्टॉप कधी द्यायचा, बरोबर? येस. हाऊ मेनी ऑफ यू नो दॅट हाऊ टू गिव्ह द फुल स्टॉप? सेंटेन्स संपल्यावर. व्हेरी गुड. सगळ्यात सोपं आहे हे. कधी देतो आपण फुल स्टॉप? सेंटेन्स संपल्यावर. व्हेरी गुड. वाक्य संपल्यावरती, सेंटेन्स संपल्यावरती. ओके, नाउ लेट अस गो विथ द फुल स्टॉप. पहिले तर फुल स्टॉप म्हणजे काय सांगा बरं मला. इट्स अ टायनी स्टॉप साइन. फुल स्टॉप म्हणजे काय की आपण थांबतो, एखादं वाक्य पूर्ण होतं, अर्धवट वाक्य झाल्यानंतर फुल स्टॉप देत नाही, अर्धवट बोलल्यानंतर ते कॉमा येतो, पुढचं सेंटेन्स कंटिन्यू होतं. पूर्णविराम म्हणजे काय, जेव्हा आपलं वाक्य पूर्ण झालेलं असतं. फुल स्टॉप इज अ टायनी राउंड डॉट that sits right at the very end of the completed sentence. It lets the reader know that your idea is fully finished. जेव्हा आपलं वाक्य संपलेलं असतं, आपलं बोलणं संपलेलं असतं. येस, व्हेरी गुड. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये बरोबर उत्तर देताय. When we read out loudly, sentences can make us run out of air. Pip tells your voice to stop talking and take one quick relaxing breath before starting the next line. आता तुम्हाला एखादं वाक्य वाचायला लावलं आणि तुम्ही कंटिन्युअसली वाचताय वाचता वाचताय, कुठे थांबतच नाहीये. ठीक आहे, मग समोरच्याला काही कळतं का तुम्ही काय वाचताय ते? नाही. तेव्हा तुम्हाला शिक्षक काय म्हणतात, अरे 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 फुल स्टॉप तर बघत जा, कुठेतरी थांबायचंय तुला, असं म्हणतात ना शिक्षक, जेव्हा तुम्ही नॉन स्टॉप वाचता त्या वेळेला. म्हणतात की नाही? म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला एखादं वाक्य संपलंय, तिथे तुम्हाला पॉज घ्यायचा आहे, त्यावेळेला तिथे तुम्हाला थांबायचंय, त्याच्यानंतरच तुमचं पुढचं वाक्य काय होतं, चालू होतं. म्हणजे काय की तुम्हाला तिथे जिथे तुम्ही थांबताय तिथं तुम्हाला काय द्यायचं, एक डॉट द्यायचा आहे, त्याला म्हणायचं फुल स्टॉप. असा खूप मोठा डॉट नाही करायचा आहे, छोटा डॉट द्यायचा आहे. आता इथे नीट लक्षपूर्वक आहे का. I sit quietly on the line of guard your sentences. Pip is a small, but he has a huge job. He is the punctuation hero who stops sentences from crashing together. He safely shuts the gate so your ideas make perfect sense. कधी कधी काय होतं ना की वाक्य, तुम्हाला मराठीमध्ये अशी खूप सारी गमतीशीर वाक्य तुम्ही बघितले असेल की करेक्ट ठिकाणी फुल स्टॉप न दिल्यामुळे किंवा करेक्ट ठिकाणी पॉज न घेतल्यामुळे त्या शब्दांचा काय होतो, अर्थ म्हणजे त्याचा अर्थच बदलतो. द स्टॉप साइन ऑफ रायटिंग. बघा, रेड लाईट फॉर वर्ड्स. जस्ट स्टॉप साइन वी कॅन यूज ॲज अ रेड लाईट फॉर द वर्ड्स. Just like a red light on the road tells cars to halt safely, a full stop tells your words to stop so they don't crash into the next sentence. जसं आपण सिग्नल वरती फुल स्टॉप आल्यानंतर आपण पूर्ण थांबतो, आपण गाडी चालू नाही ठेवत, आपण थांबून घेतो. तसंच प्रकारे आपण जेव्हा वाचत असतो, बोलत असतो, त्यावेळेला जिथे फुल स्टॉप असतो तिथे आपल्याला काय करायचं असतं, थांबायचं असतं. We have to take a pause. It creates a clean boundary. One complete thought goes before the dot and brand new adventure starts right after that. म्हणजे आपल्या डोक्यातला जो विचार असतो तो तिथे थांबायचा असतो आणि मग पुढचं वाक्य आपल्याला बोलायचं असतं. इथे एक सेंटेन्स दिलंय बघा, आपण वाचूयात ते.
Read this giant runaway line out loud together. Can you hear where your voice naturally wants to pause? आता हे सेंटेन्स प्रत्येकाने वाचायचं आणि तुम्हाला कुठे असं वाटतं की जिथे आपण पॉज घेतला पाहिजे व थांबलं पाहिजे हे तुम्हीच सांगायचंय मला. द पार्क वॉज सनी. वी प्लेड ऑन द रेड स्विंग्स. माय टॉय प्लेन फ्ल्यू हाय इन द ब्लू स्काय. ओके, आता मी तर वाचलं हे सेंटेन्स, मला समजलंय मला कुठे कुठे पॉज घ्यायचा. तुम्ही पण हे सेंटेन्स वाचा आणि मला सांगायचंय की कुठे कुठे तुम्हाला फुल स्टॉप देणं गरजेचं आहे. चला सांगा बरं सगळ्यांनी, कुठे कुठल्या कुठल्या शब्दानंतर फुल स्टॉप द्यावा लागणार आहे आपल्याला. आणि इथे एक मिस्टेक केलेली आहे बघा त्यांनी, फर्स्ट लेटर कॅपिटल नाही लिहिलेलं. द पार्क वॉज सनी. बघा, द पार्क वॉज सनी. इथे माझं वाक्य संपलंय. वी प्लेड ऑन द रेड स्विंग्स. माय टॉय प्लेन. वी प्लेड ऑन द रेड स्विंग्स. स्विंग्स नंतर पण एक वाक्य पूर्ण झालंय. माय टॉय प्लेन फ्ल्यू हाय इन द ब्ल्यू स्काय. आणि इथे एक वाक्य संपलंय. म्हणजे ह्या पूर्ण म्हणजे पूर्ण जे काही सेंटेन्स दिलेले त्याच्यामध्ये छोटे छोटे 3 सेंटेन्सेस असतात. कळलं तुम्हाला? आफ्टर the park was sunny, full stop. We played on the red swings, full stop. My toy plane flew high in the blue sky, full stop. आता इथे बघा 2 एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत. येस येस, 2 एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत. द कोझी ब्राउन पप्पी स्लेप्ट ऑन द रग. द सोलर सिस्टम कंटेन्स 8 प्लॅनेट्स. आता इथे बघा बरं का, ह्या सेंटेन्सला इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये जे आपल्याला फुल स्टॉप द्यायचा तो वरती नाही द्यायचा, खाली द्यायचा. हे पण लक्षात ठेवा. फुल स्टॉप कुठे द्यायचा असतो? वरती नाही द्यायचा, खाली द्यायचा तुम्हाला फुल स्टॉप. जेव्हा आपण कमांड्स म्हणजे एखाद्याला आज्ञार्थी वाक्य असतात बघा, प्लीज पास द येलो क्रेयॉन, फुल स्टॉप. Shut the classroom door quietly. Again, we give here full stop. Doing sentences is an instruction or a polite request. Telling someone to complete an action. बघा इथे थोडक्यात एक लक्षात ठेवा, कुठलंही वाक्य संपल्यानंतर फुल स्टॉप द्यायचा. येस. हा, आता हे खूप महत्वाचं आहे, हे तुम्ही एकदम व्यवस्थित बघा कारण इथे गडबड करताल तुम्ही. Every single full stop in your storybook has a twin partner, the capital letter. The work together like a tag team to keep writing organized. नेहमी लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा, जिथे वाक्य संपतं तिथे आपण फुल स्टॉप देतो आणि वाक्य संपल्यानंतर जिथे आपण फुल स्टॉप दिलाय त्याच्यानंतरचं जे पण लेटर असेल, जे पण ते त्याचं पहिलं म्हणजे त्या शब्दाचं पहिलं लेटर, त्या वर्डचं पहिलं लेटर हे तुम्हाला काय करायचंय? कॅपिटल काढायचंय. काय करायचंय? कॅपिटल काढायचं आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. काय काढायचं तुम्हाला? कॅपिटल काढायचंय. खूप सोपं रूल आहे पण एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्ही इथे चुका करता. द सनसेट. आता द सनसेट नंतर काय दिलंय त्यांनी? तुम्हाला समजावं म्हणून ते रेड डॉट मोठा दिलाय, पण तुम्हाला एवढा मोठा फुल स्टॉप द्यायचा नसतो. छोटासा डॉट, जो व्हाईट कलरचा डॉट दिसतोय ना तेवढासाच फक्त डॉट करायचा तुम्हाला, एवढा मोठा नाही द्यायचा आहे. ते फक्त तुम्हाला समजावं म्हणून त्यांनी ते मोठं केलंय. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचं जे सेंटेन्स आहे, द स्टार्स केम आउट. आता इथे द स्टार्स केम आउट मधला द चा टी पहिला काय करायचं तुम्हाला? कॅपिटल काढायचंय. काय करायचंय? कॅपिटल काढायचा आहे. खूप 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 महत्वाचा रूल आहे हा. सगळ्यांना समजलाय का? काय समजलं? एखादं सेंटेन्स पूर्ण झाल्यानंतर फुल स्टॉप आला आणि त्याच्यानंतर परत पुढचं सेंटेन्स जे असेल त्याचं पहिलं लेटर कॅपिटल काढायचं. काय करायचं? कॅपिटल काढायचं. तुम्हाला शुद्ध लेखन मध्ये हे येणार आहे. तुम्हाला एखादा पॅराग्राफ दिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन्स करायचे असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजलं पाहिजे. ठीक आहे.
आता कॉमा वर्सेस फुल स्टॉप, कधी कॉमा वापरायचा आणि कधी फुल स्टॉप वापरायचा हे पण बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही. हे पण तुम्हाला मी आता इथे एक्सप्लेन करते. तर कॉमा इज अ टायनी पॉज. कॉमा म्हणजे काय? स्वल्पविराम, छोटासा कॉमा असतो बघा. इज अ tiny pause in the middle of sentence. It keeps the list clean but cannot end a sentence. कॉमा आपण जेव्हा देतो तेव्हा वाक्य संपत नाही. वाक्यामध्ये एक छोटासा पॉज घेतला जातो. ठीक आहे. आता फुल स्टॉप मध्ये काय असतं? द फुल स्टॉप कम्प्लिटली शट्स द गेट. म्हणजे काय? तिथे पूर्णपणे वाक्य संपतं. इट एंड्स द ऍक्शन सो ब्रँड न्यू सेंटेन्स कॅन बिगिन. आणि त्याच्यानंतरचं पुढचं जे सेंटेन्स असतं ते नवीन सेंटेन्स असतं. टेलिंग सेंटेन्स. आता बघा, बऱ्याच वेळा हे पण तुम्ही म्हणाल की आता इथे आम्ही प्रश्न विचारलाय, मग इथे काय फुल स्टॉप द्यायचा का? नाही. कधी कधी क्वेश्चन मार्क येतो, क्वेश्चन मार्कच्या तिथे फुल स्टॉप नाही येत. गिव्स अ फॅक्ट or shares information ends calmly with a full stop. The apple is bright red. Asks for help or wants answer ends curiously with a question mark. Is the apple bright red? Now here the question is given. So give a question mark. Question mark द्यायचा आहे, full stop नाही. आता इथे बघा, कॉमा कुठे द्यायचा असतो? आता हा फास्ट वर्ड आहे, त्याच्या खाली, त्याच्या शेजारी द्यायचा, त्याच्या वरती द्यायचा नाही. नीट बघा, दोन्ही सेंटेन्सेस व्यवस्थित चेक करा. ठीक आहे. आता मगाशी जसं मी तुम्हाला एक फुल सेंटेन्स दिलं होतं तसंच आता इथे पण एक सेंटेन्स दिलेलं आहे. तुम्हीच मला आता सांगायचं आहे की आता ह्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला कुठे फुल स्टॉप द्यायचा. ठीक आहे. माय कॅट लव्स टू ड्रिंक मिल्क. शी फर्स व्हेरी लाउडली. वी वेंट टू द झू ऑन वेन्सडे. वी सॉ 3 big elephants. Now tell me, where to give a comma or where to give a full stop? चलो टेल मी, कुठे कुठे द्यायचं? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचे पटापट. सांगा पटपट, कुठे द्यायचं फुल स्टॉप? मिल्क. बरोबर, एकदम बरोबर. जे नीट अभ्यास करतात ना ते बरोबर उत्तर देत आहेत. मिल्क नंतर आता पुढचं सेंटेन्स सांगा ना. पुढे अजून एक सेंटेन्स त्याच्यामध्ये. माय कॅट लव्स टू ड्रिंक मिल्क. बरोबर. पुढे पुढे अजून एक सेंटेन्स आहे. झालं, मिल्क झालं. येस, लाऊडली. व्हेरी गुड. शी फोर्स व्हेरी लाऊडली. लाऊडली नंतर काय करणार आपण? फुल स्टॉप देणार. बरोबर. आता मला एक गोष्ट सांगा. आफ्टर मिल्क वी हॅव गिवन फुल स्टॉप. ओके. देन द वर्ड शी, त्याचा एस आपल्याला काय करावं लागणार आहे? कॅपिटल का स्मॉलच ठेवायचा का कॅपिटल करायचा आहे? सांगा. कॅपिटल करायचं का स्मॉलच ठेवायचा? कॅपिटल करायचं का स्मॉल? कॅपिटल करावं लागेल ना. मिल्क नंतर आपण फुल स्टॉप देणार आहे. मग त्याच्यानंतर द वर्ड शी काय करावं लागणार आपल्याला? कॅपिटल करावं लागणार. एस कॅपिटल. येस, कॅपिटल करावं लागणार. शी फोर्स व्हेरी लाऊडली. आता लाऊडली नंतर आपण इथे काय देणार आहे? फुल स्टॉप देणार आहे. मग फुल स्टॉप नंतरचं जे पुढचं वाक्य आहे त्याच्यातलं पहिले लेटर आपल्याला हे वी मध्ये पहिले लेटर डब्ल्यू येतंय. मग ते काय करावं लागणार? अगेन आपल्याला कॅपिटल लिहावं लागेल. कॅपिटल लिहावं लागेल. वी वेंट टू द झू ऑन वेन्सडे. वी सॉ 3 big elephants. आणि एलिफंट्स नंतर काय द्यावं लागणार शेवटी आपल्याला? अगेन फुल स्टॉप. अगेन काय करावं लागणार आहे शेवटी आपल्याला? फुल स्टॉप द्यावा लागणार आहे. हे सेंटेन्स लिहून घ्या सगळ्यांनी, म्हणजे तुमच्या लक्षात राहील हे सेंटेन्स. कुठं फुल स्टॉप दिला, कुठं कॉमा केला, कुठे आपण कॅपिटल लेटर केलं. आणि माय कॅटचा एम काय करावं लागणार आहे आपल्याला? स्मॉल का कॅपिटल? माय कॅट तिथे एम काय करावं लागणार आहे? स्मॉल का कॅपिटल? येस, कॅपिटल. व्हेरी गुड, कॅपिटल. एम विल बी कॅपिटल.
एम कॅपिटल, माय कॅट लव्स टू ड्रिंक मिल्क, फुल स्टॉप. त्याच्यानंतरचं पहिलं लेटर शी, एस कॅपिटल, शी फोर्स व्हेरी लाऊडली, फुल स्टॉप. अगेन वी, वीचा डब्ल्यू कॅपिटल, वी वेंट टू द झू ऑन वेन्सडे. आणि शेवटी फुल स्टॉप. चलो आता मी तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. टेल मी द आन्सर्स. चलो क्विकली. प्लीज ओपन युअर बुक टू पेज 10. रीड द फनी स्टोरी. टेल मी. आता फर्स्ट लेटर काय करावं लागेल? येस, फर्स्ट लेटर काय करावं लागेल? कॅपिटल. कुठलंही वाक्य सुरुवात होतं ना, पहिलं लेटर काय करावं लागतं? कॅपिटल करावं लागतं. बरोबर बरोबर बरोबर. येस येस. आणि फुल स्टॉप कुठे द्यावा लागेल? शेवटी फुल स्टॉप का क्वेश्चन मार्क करावा लागेल सांगा? फुल स्टॉप का क्वेश्चन मार्क सांगा? फुल स्टॉप करावा लागेल का क्वेश्चन मार्क करावा लागेल? येस, फुल स्टॉप करावा लागेल. बरोबर. पुढे घ्या. बर्ड्स बिल्ड वॉर्म नेस्ट इन ट्रीज, दे लाय लिटिल ब्ल्यू एग्ज. सांगा आता इथे काय करावं लागेल? बर्ड्सचा बी कॅपिटल. येस. आणि शेवटी फुल स्टॉप. सोपं आहे. आय लव्ह माय येल्लो बाईक, इट गोज व्हेरी फास्ट. आता इथे सांगा बरं, पहिलं लेटर तर कॅपिटल काढायचंच आहे, आय. आणि शेवटी काय करावं लागणार आहे? फुल स्टॉप. येस. आणि या सेंटेन्सेस मध्ये अजून एक मध्ये मध्ये आपल्याकडनं राहिलं. प्लीज ओपन युअर बुक टू द पेज 10. पेज 10 नंतर पण फुल स्टॉप येईल. आणि रीडचा आर कॅपिटल येणार. बर्ड्स बिल्ड वॉर्म नेस्ट इन ट्रीज, इथे नाही येणार. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? अरे माझा क्लास ओके, ठीक आहे. समजलं सगळ्यांना? काही डाऊट्स? शेवटचे आपले 5 ते 7 मिनिटं राहिलेले आहेत. आपण काय काय शिकलो आपण रिवाइज करणार आहोत. सगळ्यात पहिले काय शिकवलं मी तुम्हाला? कॅपिटलायझेशनचे रूल्स शिकवले. अजून काय शिकवलं? कॉमा शिकवला. आणि लास्टला काय शिकवलं? फुल स्टॉप शिकवलं. 3च गोष्टी शिकवल्यात मी तुम्हाला ग्रामर मधल्या आज. तिने पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्या 3 गोष्टी आल्या तर तुम्ही ग्रामर मध्ये मिस्टेकच करणार नाही. कारण स्पेलिंग पाठ झाले तर स्पेलिंग मध्ये मिस्टेक होणार नाही. पण बाकीचं सगळं टोटल तुम्ही जे रायटिंग स्किल्स यूज करता, लेटर रायटिंग असतं, एसे रायटिंग असतं, सगळं काही कुठे असतं ते तिथे काय येतं? कॉमा येतो, फुल स्टॉप येतो आणि कॅपिटल लेटर तुम्हाला करेक्शन्स करावे लागतात. आणि हेच तुम्हाला समजलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पॅराग्राफ तुम्ही आता हे तुम्ही स्कॉलरशिपसाठी अभ्यास करताय. स्कॉलरशिपसाठी तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतात खाली उत्तराचे, त्यामुळे आन्सर फाइंड आउट करायला खूप सोपं जातं. पण तेच तुम्हाला जे तुमचे रेग्युलर पॅटचे वगैरे पेपर होतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रायटिंग स्किल असतं ना,
त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. कॅपिटल लेटर्स कसे यूज करायचे, कॉमा कुठे वापरायचा, फुल स्टॉप कधी वापरायचा. स्पीकर ऑन आहे माझा. येस, कोणाला काही डाऊट्स आहेत का? आता मला सांगा, जेव्हा तुम्ही तुमचं नाव लिहिता त्यावेळेला तुमच्या नावामधले किती लेटर्स कॅपिटल काढता तुम्ही सांगा बरं. तुमच्या नावाचं स्पेलिंग जे तुम्ही लिहिता त्याचं पहिलं लेटर कॅपिटल असतं. त्याच्यानंतर तुमच्या पप्पांचं नाव जे लिहिता तुम्ही त्याचं लेटर कॅपिटल असतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे आडनाव लिहिता ते पण काय करता तुम्ही, फर्स्ट लेटर काय करता, कॅपिटल काढता. म्हणजे तुमचं नाव लिहिताना तुम्ही 3 शब्द असे आहेत की जे तुम्ही काय करता, त्याचं पहिलं लेटर कॅपिटल करता. ओके. त्याच्यानंतर फुल स्टॉप. जेव्हा एखादं वाक्य संपतं त्याच्यानंतर फुल स्टॉप द्यायचा आणि फुल स्टॉप नंतरच्या पुढच्या वाक्याला काय करायचं असतं तुम्हाला, पहिलं लेटर काय करायचं असतं, काय करायचं असतं, उत्तर द्या. तुम्ही सगळे व्हिडिओ ऑन बंद करून जेवायला बसले मला असं वाटतंय. व्हिडिओ ऑन करा बरं सगळ्यांनी, पटपट व्हिडिओ ऑन करा आणि आन्सर्स द्या. चला चलो क्विकली व्हिडिओ ऑन करायचे सगळ्यांनी. मी क्वेश्चन्स विचारते, मला कसं कळेल तुम्ही उत्तर तुम्ही स्वतः देताय तर तुमच्या मोठे भाऊ बहीण ते उत्तर देत आहेत. येस, ओके. मॅडम आमचा स्पीकर ऑन करा. ओके, ते माझ्याकडे नाहीये ती सिस्टीम तुमचं स्पीकर ऑन करण्याची. ठीक आहे, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये आन्सर्स द्या पॉसिबल असेल तर. पुढचं अजून काय शिकलो आपण, कॉमा. कॉमा मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला पॉज घ्यायचा असतो त्यावेळेला तो पॉज घेतल्यानंतर पॉज जेव्हा घेतो त्यावेळेला कॉमा द्यायचा असतो. किंवा जेव्हा खूप साऱ्या गोष्टी आपण एकत्र बोलतो त्यावेळेला सुद्धा मध्ये मध्ये आपण काय करतो, कॉमा देतो. मी या सुट्टीमध्ये तुम्ही जर नावं घेतले संभाजीनगर, पुणे, नागपूर आणि कोल्हापूरला गेले होते. आता या ठिकाणी तुम्ही काय केलं, सगळ्या शहरांची नावं घेतली. शहरांची नावं घेतली म्हणजे प्रत्येक शहराचं जे नाव घेतलंय त्याचं पहिलं लेटर काय येणार आहे, कॅपिटल येणार, बरोबर. आणि प्रत्येक शहरानंतर काय येणार आहे, कॉमा येणार आणि सगळ्यात शेवटी फुल स्टॉप येणार. हे लक्षात ठेवा, कॉमा आणि फुल स्टॉप कसा यूज करायचा आहे. येस, कॉमा येणार, बरोबर बरोबर. तुम्ही 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 मला काही एक्झाम्पल सांगा जिथे कॉमा येईल, सांगा. मग असे तुम्ही सांगत होते ऍपल, स्ट्रॉबेरी, सांगा काय येणार याच्यामध्ये, ऍपल, स्ट्रॉबेरी, बनाना अँड मँगो मध्ये काय येणार याच्या, हा रेड, ब्ल्यू अँड व्हाईट. व्हेरी गुड, कॉमा. व्हेरी गुड, कॉमा. मग समजलं तुम्हाला, खूप सोपे. वाक्य संपलं की फुल स्टॉप द्यायचा, वाक्य अर्धवट असलं आणि पुढे कंटिन्यू असलं की मध्ये कॉमा द्यायचा. खूप साऱ्या गोष्टी जेव्हा एकत्र बोलणार आहे आपण तेव्हा मध्ये मध्ये कॉमा द्यायचा. पहिल्या लेटर नेहमी कॅपिटल काढायचं. तसंच महिन्यांची नावं, शाळांची नावं, पिक्चर्सची नावं, पुस्तकांची नावं, रस्त्यांची नावं हे जेव्हा येतील तेव्हा सुद्धा पहिलं लेटर हे कॅपिटल काढायचं आहे. शाळेचं नाव लिहिताना सुद्धा पहिले लेटर कॅपिटल काढतो. समजलं सगळ्यांना. आईड बनाना आणि आय, द लेटर आय हा सिंगल जेव्हा येतो, जिथं जिथं येतो तिथं तिथं त्याला काय करायचं असतं, कॅपिटल लिहायचं असतं. आयला कधीच स्मॉल लिहायचं नाही. पण तुम्ही एखाद्याचं स्पेलिंग लिहित असाल, मयुरी, शेवटी जर आय येत असेल तर तो आय कॅपिटल नाही करायचा. सिंगल आय, आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, आय हॅव अ पिंक बॅग. आता इथे आय जो मी म्हणतीये तो आय प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे, कॅपिटल असणार. ठीक आहे, पण एखाद्या स्पेलिंग मध्ये जर आय आलं तर त्याला मध्येच कुठेतरी कॅपिटल नाही करायचं, हे लक्षात ठेवा.
आणि अजून एक रूल मी तुम्हाला सांगितला, जेव्हा दोन वाक्य आपण एकमेकांना जोडतो, जे कंजंक्शन आपण वापरतो, त्या कंजंक्शनच्या आधी काय द्यायचंय आपल्याला? फुल स्टॉप का कॉमा? सांगा पटकन. काय द्यायचं आपल्याला? फुल स्टॉप द्यायचंय का कॉमा द्यायचंय? पटकन सांगायचंय चॅट बॉक्स मध्ये. खूप सोपा प्रश्न विचारलाय मी तुम्हाला आणि उत्तर हे आलंच पाहिजे. Today I joined online class, but there was no network. आता इथे मला सांगा कॉमा कुठे येईल? Today I joined online class, but there was no network. After but or before but? Before but or after but? After नाही येणार, before येणार. Before but. Before but. But is the conjunction I have used. Today I joined online class, comma, but there was no network. ओके, समजलंय सगळ्यांना? आपला टाइम संपलाय. समजलंय सगळ्यांना? ओके, कालचा आणि आजचा दोन्ही तास समजले सगळ्यांना? आता इथे माझ्या नावासमोर सचिन हिंगे दिसतंय. माझं नाव माधुरी ठुबे आहे. बऱ्याच जणांना माहित नसेल म्हणून मी सांगितलंय माझं नाव. ठीक आहे, असाच इंग्लिशचा छान अभ्यास करा सगळ्यांनी. आणि इंग्लिशचेच नाही तर सगळेच क्लास तुम्ही जॉईन करायचे आहेत आणि सगळे क्लास छान प्रकारे करायचे. म्हणजे तुमचे फ्रेंड जॉईन होत नाही त्यांना सुद्धा जॉईन करायला लावायचंय. चॅटबॉक्स मध्ये काहीही मेसेजेस करायचे नाही एक्सेप्ट अदर दॅन आन्सर्स. फक्त आन्सर्स तुम्हाला काय करायचे? चॅटबॉक्स मध्ये टाकायचे. ठीक आहे सर, झालंय? मॅम तुम्ही उद्या येणार का? नाही, उद्या माझा तास नाहीये. सर आवाज येतोय का? हॅलो, आवडलं तुम्हाला? समजलं सगळ्यांना? ओके, करायचं क्लोज मॅडम? हो हो सर, झालंय. हो चालेल.